श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान सुंदर आणि अशा कथेला आपण सुरुवात करणार आहोत. तर कथा नक्कीच सगळ्यांनी ऐका, खूप सुंदर कथा आहेत. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत तर आहेतच, पण त्या अचंबित करणाऱ्याही तेवढ्याच आहेत. स्वामी समर्थ महाराजांचा परिवार खूप मोठा आहे. हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे आपल्याला दिसते आणि ते आहेतच. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांनी आपल्याला दिलेली शिकवण, त्यांच्या लीला, त्याचं श्रवण कीर्तन, जे काही वाचन केलं जात असते त्या खरंच खूप सगळ्याच गोष्टी अद्भुत आहेत. स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात. स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, हे कायम समाजाला बोधप्रद ठरत असतात. म्हणजे त्यातून आपण काहीतरी बोध नेहमीच घेतच असतो. त्यातून काही ना काही संदेश, काही शिकवण समाजाला नक्कीच मिळत असते. मग तशीच एके दिवशी घडलेली ही कथा आहे, तरी कथा आपण ऐकूया. एके दिवस मदोन्मत्त झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते. मग नेमके तिथं काय घडले होते ते आपण जाणून घेऊया. अक्कलकोट गावामध्ये महिपालाचे देवालय आहेत. तेथेच मालोजी राजे गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला. काही केला तो कोणाच्याही नियंत्रणात येत नव्हता. माहूत आपापल्या परीने प्रयत्न करीत होते, मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला. यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना आता भीती वाटू लागली होती. एके दिवशी राजांनी त्याला चारही पायात साखळ दंड बांधून जखडून ठेवले, तरी तो सोडण्याने नागरिकांवर दगड फिरकावीत असे. अखेर वैतागून मालोजी राजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. राजे महाराजांना म्हणाले, आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे. नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे. काही केले तरी त्यावर अंकुश ठेवता येत नाही आहे. मला तर मात्र काही सुचतही नाही आहेत. अनेक प्रयत्न करून मी आता दमलो थकलो आहे. त्याला देहांताची शिक्षा करावी का, असा सवाल राजांनी स्वामींना केला. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमीच शिकवण दिलेली आहे, अहंकार प्रगतीस बाधक, निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ. राजांचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत स्थानिक भक्तगण महाराजांना खूप विनंती करू लागले, महाराज या रस्त्याने जाऊ नका, तो हत्ती मोठमोठे दगडासारखा भिरकावीत असतो. मात्र महाराज पुढे गेले. ज्यांची सत्ता जगावर चालते, ज्यांच्या इच्छेने झाडाचं एक पानही हलत नाही, ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो, असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पडून गेले. हत्तीला बांधून ठेवले होते. तेथे पोहोचेपर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच 2 ते 4 जण स्वामींसोबत थांबले. देव आपणात आहे, शिर झुकवून या पाहे, ही महाराजांची शिकवण आहे. महाराज कमरेवर हात ठेवून हत्ती समोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे मूर्खा, तू माजलास काय? चढेल तो पडेल.
बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे, अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती एका क्षणामध्ये शांत झाला. आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ स्वामींच्या चरणी ठेवले. त्यांच्या डोळ्यातून आता एकसारखे अश्रू वाहू लागले. तो रडू लागला. तो हत्ती, एवढा मदोन्मत्त झालेला तो एवढा अगडबंब असलेला हत्ती मात्र रडू लागला. स्वामींच्या समोर झुकला. स्वामींच्या चरणी त्याने डोकं टेकवले. स्वामींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्ती गरीब होऊन स्वामी समोर नतमस्तक झाला. श्रोते हो, आपल्यालाही आपले महाराज खरंच खूप अनुभव देत असतात. पण आपण त्या अनुभवातून आपण काही शिकतो का? किंवा कधी शिकण्याचा प्रयत्न केला आहेत का? कधीतरी कोणाच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीबद्दल मरगळ आहे, कोणत्या गोष्टीचा त्याला त्रास आहे, किंवा आपल्यामुळे कोणाला काही त्रास होतो आहे का, याची कधी आपण जाणीव करतो का? करत असाल तर फारच उत्तम, आणि कदाचित करत नसाल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. श्रोते हो, आजची कथा आपण इथंच थांबवूया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि अजूनही तुम्ही जर कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे बेल आयकॉनचे बटन प्रेस केले नसेल तर नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच येणाऱ्या नवीन नवीन अनुभव, कथा, सेवा आणि मिळणारे तोडगे हे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील येणाऱ्या नवीन व्हिडिओचं. तर केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि इथंच सेवेला विराम देते. पुन्हा नवीन एका कथेसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.